नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. विकासाचा दावा आणि वास्तव वेगळं. ग्रामीण आदिवासी भाग अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित. महाराष्ट्रात विकासाचे मोठमोठे दावे केले जात असले तरी ग्रामीण आणि आदिवासी भागातील वस्तुस्थिती मात्र वेगळी चित्र उभी करते. स्वच्छ पाणी, आरोग्य, शिक्षण आणि रस्ते यासारख्या मूलभूत सुविधांसाठी आजही अनेक गावांना संघर्ष करावा लागत आहे. विशेष म्हणजे गेल्या 2.5 वर्षात राज्यात तब्बल 34,000हून अधिक बालमृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्वाधिक बळी ग्रामीण आणि आदिवासी भागातील आहेत. नेमकं कुठं अडतंय विकासाचं चक्र, पाहूया या विशेष अहवालातून. महाराष्ट्राच्या विकासाची गाडी वेगाने धावत असल्याचा दावा केला जातो, पण या गाडीच्या प्रवासात ग्रामीण आणि आदिवासी भाग मात्र मागेच राहिल्याचं चित्र दिसतं. राज्यातील अनेक गावांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याची टंचाई, आरोग्य सेवांचा अभाव आणि शिक्षणाच्या मर्यादा स्पष्टपणे जाणवतात. गेल्या 2.5 वर्षात 34,000हून अधिक बालमृत्यू झाल्याची आकडेवारी ही याच दुर्लक्षाची साक्ष देणारी आहे. विदर्भातील माळघाट, धारणी आणि चिखलदरा या भागात बालमृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असून कुपोषण, जंतू संसर्ग आणि अपुरी आरोग्य सेवा ही त्यामागची प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. सरकारकडून विविध योजना राबवल्या जात असल्या तरी त्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात मोठ्या त्रुटी असल्याचं चित्र आहे. रिक्त पदे, अपुरी मनुष्यबळ आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर होत चालली आहे. विकासाच्या गप्पांपेक्षा प्रत्यक्ष कृतीची गरज अधिक आहे. अन्यथा हा विकास फक्त कागदावरच मर्यादित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.